नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सोशल फार्मसीचे जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन असतील विंटर एक्झामसाठी ते कुठल्या टाईपचे असू शकतात किंवा किती वेटेज असायला हवं क्वेश्चनचं, हे सगळे पॉईंट आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जे आपण लास्ट 4 पेपरचे जे काही क्वेश्चन पेपर्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जी काही बनवली होती ती नियर अबाउट विंटर एक्झाममध्ये 50-60% क्वेश्चन्स जे आपल्या क्वेश्चन्समधून आलेले आहेत. तर होप सो सोशल फार्मसीचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपले येऊ शकतात किंवा त्यांचा जर तुम्ही स्टडी व्यवस्थित केला तर तुम्हाला तुमच्या विंटर एक्झामसाठी हेल्प होऊ शकते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जसा मागच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद तुम्ही दिला तसाच याही व्हिडिओला छान प्रतिसाद द्या. तर जी काही सोशल फार्मसीचे आपले चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं फर्स्ट चॅप्टर असणार आहे की इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी. Then prevention healthcare role of pharmacist in the following. So that is the demography and family planning, mothers and child health, then importance of breastfeeding, असे जे काही पॉईंट्स या चॅप्टर्समध्ये आहेत. नंतर आपलं तिसरं चॅप्टर असणार न्यूट्रिशनल अँड हेल्थ. देन फोर्थ वन इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी अँड कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग त्याच्यामध्ये इपिडिमॉलॉजी जे आहे ते पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं असणार आहे. आणि फिफ्थ नंबरचं जे काही चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू हेल्थ सिस्टीम अँड ऑल alonging the national health program in the India and their objective, functioning, outcome and the role of pharmacist. And last one that is the फार्मॅकोइकॉनॉमिक्स. ओके, जी काही 6 चॅप्टर्स आहेत ती तुमची सोशल फार्मसीच्या सिलेबसमध्ये. त्याच्यामधून आपण टोटल नियर अबाउट 34 क्वेश्चन पूर्ण सिलेबस बघून आपण 34 क्वेश्चन इम्पॉर्टन्स काढलेत, ज्याचा की तुम्ही स्टडी केल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या एक्झामसाठी हेल्प होईल विंटर एक्झामसाठी. पण फर्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द हेल्थ इन्शुरन्स अँड गिव्ह इट्स टाईप्स. ओके, सो व्हॉट इज द हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असतं, की जसं की हेल्थ इन्शुरन्स इज द टाईप ऑफ इन्शुरन्स विच कवर्स द मेडिकल्स अँड हेल्थ रिलेटेड एक्सपेन्सेस ड्यू टू दी हॉस्पिटलायझेशन्स, देन मेडिसिन्स अँड डायग्नोस्टिक. ओके, सो दॅट इज दी पॉईंट्स इन्क्लुडिंग दी हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे की गिव्ह इट्स टाईप्स. मग हेल्थ इन्शुरन्सचे टाईप्स कुठले कुठले असणार आहेत, तर इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स असतो, नंतर फॅमिली हेल्थ इन्शुरन्स असतो, देन क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स दॅट इज एक्झाम्पल कॅन्सर, स्ट्रोक, heart diseases, etc. So those points are included in the critical illness insurance. Then next one that is the senior citizens health insurance असतो, then group health insurance, then maternity health insurance. जे काही टाईप्स आहेत इन्शुरन्सचे ते तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये डिस्क्राईब करायचे. ओके, सो हेल्थ इन्शुरन्स काय हे लिहायचे आणि त्याचे टाईप्स लिहायचे. सेकंड क्वेश्चन तुमचा असणार आहे व्हॉट राईट अबाउट आयुष्मान भारत. ओके, मग आता तुम्हाला याच्यामध्ये जो काही क्वेश्चन येणार आहे तो नियर अबाउट तुमचा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन असू शकतो. ओके, मग जी काही आयुष्मान भारत योजना वगैरे आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं. म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन योजना और दी हेल्थ इंडिया इज अ नॅशनल इनिशिएटिव्ह launched as per the national health policy in the 2017. Okay, so in the order to achieve the vision of university health coverage, it means UHC, it is one of the most ambitious insurance schemes. Okay, हा जो काही पॉईंट्स आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. नंतर जे काही बेनिफिट्स असतील तर बेनिफिट्स म्हणजे जर आपण 2 मार्क्ससाठी बेनिफिट्स पकडले आणि जी काही आयुष्मान भारत योजना असणार आहे मग तिच्याविषयी आपण लिहिलं तर ते 1 मार्क्ससाठी असणारे आणि जे काही बेनिफिट्स असतील ते जर सपोज 2 मार्क्ससाठी असते तर नियर अबाउट आपल्याला एनी 4 लिहायचे आहेत तुम्हाला. म्हणजे की जर सपोज जास्त बेनिफिट्स आहेत तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 4 जे काही बेनिफिट्स असतील ते तुम्हाला लिहायचे. सो फर्स्ट वन दॅट इज दी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड दी हेल्थ इन्शुरन्स कव्हर अप टू दी 5 लाख पर फॅमिली इयर. ओके, सो म्हणजे जे काही तुमचं इन्शुरन्स असेल गव्हर्नमेंट पॉलिसी असतील प्रोव्हाइड केलेल्या असतील तर त्या किती असणार तुमचं की 5 लाखपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. ओके, सो मोर दॅन 10.74 crores पुअर्स
अँड दी फॅमिलीज अप्रॉक्सिमेटली 50 crores जे असेल, जे पुअर फॅमिली असतील अँड त्यांना अप्रॉक्सिमेटली 50 crores मोर दॅन 10.74. सो हे काही जे बेनिफिट्स असतील कवर्ड केलं आहे अक्रॉस दी कंट्री, हा एक तुम्ही बेनिफिट्स लिहू शकताय. देन नो कॅप ऑन दी फॅमिली साईज अँड एज ऑफ दी मेंबर्स, then priority to girls, childs, women and the senior citizens, then covers the secondary and tertiary care, hospitalization, जे काही बेनिफिट्स दिलेत तर मग ते त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकतात. देन थर्ड क्वेश्चन, राईट दी प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट ऑफ दी लेप्रसी. ओके, मग आता तुम्हाला विचारलंय की ती राईट दी प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. ओके, मग जे काही प्रिव्हेंशन असेल ते 2 marksला विचारलं जाऊ शकतं आणि जो काही ट्रीटमेंट असेल तो नियर अबाउट 1 marksला विचारलं जाऊ शकतं. मग प्रिव्हेंशनमध्ये तुम्ही लेप्रसीच्या रिलेटेड काय ट्रीटमेंट जी असणार आहे, किती घेणार आहे आणि त्याचं प्रिव्हेंशन तुम्ही कसं करणार आहे ते लिहायचं आहे. जसं की प्रिव्हेंशनमध्ये आपण लिहू शकतो की अर्ली डिसिजन अँड ट्रीटमेंट अँड कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टू दी प्रोबॅबल केसेस, हे जे काही अवॉइडिंग क्लोज कॉन्टॅक्ट विथ दी पेशंट, हे तुम्ही लेप्रसीच्या रिलेटेड तिथे प्रिव्हेंशनमध्ये लिहू शकतात. आणि ॲज पर WHO स्टँडर्डायझेशन रेजिमेंट जे असेल त्या ट्रीटमेंट बेसिकली 3 फर्स्ट लाईन ड्रग्स जे असतील ते ड्रग घ्यायचे आहेत अंडर दी ऑब्झर्वेशन ऑफ डॉक्टर्स. ओके, मग जी काही ट्रीटमेंट असेल लेप्रसीची ती तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायची. देन नेक्स्ट वन दॅट इज दी डिस्क्राईब दी ग्राम स्टेनिंग मेथड. मग आता ग्राम स्टेनिंग मेथड लिहायची तुम्हाला. मग ग्राम स्टेनिंग मेथडमध्ये तुम्हाला प्रोसिजर लिहायची आणि नंतर त्याचं जे काही ऑब्झर्वेशन येतं ते ऑब्झर्वेशन तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ड्रॉ दी डायग्राम ऑफ टिपिकल बॅक्टेरिया सेल अँड दी नेम ऑफ कंपोनंट्स. ओके, मग आता तुम्हाला इथे सेलची डायग्राम जी असेल ती ड्रॉ करायची आणि सेलच्या डायग्राममध्ये जे काही कॉम्पोनंट्स असतील ते कॉम्पोनंट्स तुम्हाला तिथे लिहायचे. मग सेलच्या डायग्राममध्ये जे काही कॉम्पोनंट्स असतात ते कॉम्पोनंट्स तुम्ही बॅक्टेरिया सेलची डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये DNA, रायबोझोम, देन ग्रॅन्युलर असतात ते, नंतर फ्लॅजेला, देन फॅट ग्लोब्युल्स, हे जे काही कंपोनंट्स असतील ते कंपोनंट्स तुम्हाला तिथे शो करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा, राईट द क्लिनिकल प्रेझेंटेशन अँड कंट्रोल ऑफ दी मलारिया. ओके, सो मलारियाचं जे काही क्लिनिकल प्रेझेंटेशन असेल किंवा कंट्रोल ऑफ मलारिया, मग ते तुम्हाला तिथे व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे. सो क्लिनिकल प्रेझेंटेशनमध्ये तुमचं काय येऊ शकतं, सो चिल्स, फीवर्स ॲट अ सर्टन टाइम्स इंटरवल, सो स्वेटिंग, देन हेडॅक, वॉमिटिंग, डायरिया, जे काही असेल म्हणजे ॲबडॉमिनल पेन असेल हे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकतात. आणि कंट्रोलमध्ये काय असणार आहे की जे काही कंट्रोल असेल त्याच्यामध्ये मस्किटो कंट्रोल इट इज अ नेसेसरी फॉर मलेरिया. मग त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल कंट्रोल येईल, केमिकल कंट्रोल येईल, नंतर बायोलॉजिकल, देन प्रोटेक्टिव्ह मेजर, हे पॉईंट तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, राईट दी फंक्शन अँड डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन. ओके, आता जे काही प्रोटीनचे फंक्शन्स असणार आहे म्हणजे प्रोटीनचे जे काही फंक्शन्स असतील ते आणि डेली रिक्वायरमेंट असणार. मग आता आपण प्रोटीन कशासाठी म्हणजे फंक्शनिंगमध्ये काय येणार आहे प्रोटीनचं की बॉडी बिल्डिंगसाठी, फॉर दी फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज, देन स्ट्रेंथनिंग इन दी इम्युन सिस्टीम, फॉर दी प्रोडक्शन ऑफ हीट अँड एनर्जी, देन बॅलन्सिंग फ्लुइड अँड ऑस्मोटिक प्रेशर्स, मेंटेनन्स ऑफ दी प्रॉपर pH इन दी बॉडी, हे जे काही असेल ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ओके, ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज द माल न्यूट्रिशन अँड राईट द इल इफेक्ट ऑफ द जंक फूड. ओके, सो माल न्यूट्रिशन म्हणजे काय असणार आहे ते तुम्हाला तिथे राईट डाऊन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तिथे लिहायचं आहे की जंक फूड म्हणजे इल इफेक्ट काय असणार आहे जंक फूडचे ते तुम्हाला तिथे लिहायचे. सो जंक फूडमध्ये इफेक्ट असणार आहे की वेट गेन अँड ओबेसिटी, देन लॅक ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन अफेक्ट्स द इम्युनिटी, देन लर्निंग अँड मेमरी प्रॉब्लेम, देन लॉस ऑफ ॲपेटाईट अँड दी इनडायजेशन, जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आफ्टर दी जंक फूड, हे सगळं तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, राईट अबाउट दी हजार्डस ऑफ वॉटर पोल्युशन अँड इट्स प्रिव्हेन्शन. ओके, सो या क्वेश्चनमध्ये अबाउट दी हजार्डस ऑफ वॉटर पोल्युशन, मग त्याच्यामुळे काय होते आणि त्याचं प्रिव्हेन्शन आपण काय घेऊ शकतो. सो हजार्डस ऑफ वॉटर पोल्युशन इन विच फर्स्ट वन दॅट इज द डिस्ट्रक्शन ऑफ biodiversity, then contamination of the food chain, then lack of potable water, then disease. आणि जे काही प्रिव्हेंशन असेल त्या प्रिव्हेंशनमध्ये तुम्ही लिहू शकतात की प्रिव्हेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, देन अवॉइडिंग द डिफेकेशन नियर्स दी वॉटर रिसोर्सेस, देन अवॉइडिंग दी bathing and animals, then humans in the water resources. मग हे तुम्ही तिथे प्रिव्हेंशन घेऊ शकता. ओके,
सो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा, राईट अबाउट द इल इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन अँड इट्स प्रिव्हेन्शन. मग सेम तुम्हाला वॉटर पोल्युशनसाठी जे असतं तेच तुम्हाला एअर पोल्युशन, मग एअर पोल्युशनसाठी जे काही इफेक्ट्स असतील आणि जे काही प्रिव्हेन्शन असतील ते डिस्क्राईब करायचे. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज डिस्क्राईब दी नॅशनल हेल्थ पॉलिसी, म्हणजे नॅशनल हेल्थ पॉलिसी विषयी जे काही पूर्ण असेल ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे की नॅशनल हेल्थ पॉलिसी काय असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिस्कस अबाउट दी व्हॅरियस नॅशनल हेल्थ प्रोग्राम अँड इंडिया फोकसिंग ऑफ दी कम्युनिकेबल डिसिजेस. ओके, मग जे काही नॅशनल हेल्थ प्रोग्राम असतील, ओके, मग त्याच्याविषयी आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि त्याच्या रिलेटेड जे काही कम्युनिकेबल डिसिजेस असतील, मग त्याच्यामध्ये जे काही इन्क्लूड होणारं कंटेंट असणार आहे की डिस्कस अबाउट दी नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि त्याचं कम्युनिकेबल डिसीज कोणते फोकसिंग केले जातं की कम्युनिकेबल डिसीजमध्ये, मग त्याच्यामध्ये येतं की NVHSP येतं, नंतर मग नॅशनल रुबीज येतं, नंतर नॅशनल वेक्टर बॉर्न डिसिजेस असतात, कंट्रोल प्रोग्राम्स असतात, ते प्रोग्राम्स फॉर दी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ लेप्टोस्पायरोसिस येतं. मग त्याचे काही जे ऑब्जेक्टिव्ह असतील ते ऑब्जेक्टिव्ह लिहायचे, नंतर नॅशनल रॅबिस कंट्रोल प्रोग्राम असतो. हे सगळे पॉईंट तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये नियर अबाउट जर क्वेश्चनिंगमध्ये जर 5 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर मग 5 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला किती कंटेंट लिहायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही जे प्रोग्राम असतील ते प्रोग्राम तुम्हाला इनलिस्ट करायचे. त्याच्या इनलिस्टसाठी तुम्हाला 2 मार्क्स असतील आणि एक्सप्लेनसाठी तुम्हाला 3 मार्क्स असतील. तर मग एक्सप्लेन करताना ॲटलिस्ट एनी 2 प्रोग्राम जे असतील ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, राईट अबाउट दी पॉझिटिव्ह एजंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द टायफॉइड अँड फिवर अँड दी चिकनगुनिया. मग जे काही पॉझिटिव्ह एजंट्स असतील ते पॉझिटिव्ह एजंट्स तुम्हाला तिथे लिहायचे आहेत आणि जे काही प्रिव्हेन्शन असणार आहे टायफॉइड अँड चिकनगुनियाचं ते एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. मग पॉझिटिव्ह एजंट्समध्ये प्रत्येकाचा पॉझिटिव्ह एजंट लिहायचा, टायफॉइडचा जसं की साल्मोनेला टायफी, नंतर चिकनगुनियाचा तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट लिहायचा आणि त्यांचं प्रिव्हेन्शन करायचं. ओके, प्रिव्हेन्शनमध्ये काय पॉईंट आहे ते तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट दी पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, मोड ऑफ ट्रान्समिशन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ AIDS. ओके, एड्स म्हणजे जे काही पॉझिटिव्ह एजंट्स असेल एड्सचा तो पॉझिटिव्ह एजंट्स लिहायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जे काही प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल्स असेल, मोड ऑफ ट्रान्समिशन असेल तर ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. सो एड्स इज अ व्हायरल इन्फेक्शन कॉज्ड बाय द ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, म्हणजे जो की HIV व्हायरस असतो तो. देन मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये थ्रू दी सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ दी इन्फेक्टेड पर्सन, देन थ्रू दी कंटॅमिनेटेड नीडल्स अँड सिरिंजेस, देन दी maternal transmission through the placenta, then blood contacts through the transfusion and contaminated blood and blood प्रोडक्ट. हे येणारे मोड ऑफ ट्रान्समिशन कसं असतं. नंतर प्रिव्हेन्शनमध्ये स्क्रीनिंग ऑफ ब्लड डोनर्स फॉर दी HIV, देन यूज ऑफ डिस्पोजल सिरिंजेस फॉर दी इंजेक्शन. हे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, राईट द सिम्टम्स, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ द ट्युबरक्युलोसिस अँड फुल फॉर्म ऑफ द डॉट्स. ओके, मग त्याचे सिम्टम्स, प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट लिहायचे आणि तुम्हाला फुल फॉर्म्स लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, discuss in detail about the importance of the breastfeeding, right, the ill effect of the infant milk substituent. ओके, मग डिटेल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग, मग ब्रेस्ट फिडिंगचे काय इम्पॉर्टंट असणार आहे ते इम्पॉर्टन्स लिहायचे आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे की व्हॉट इज द इल इफेक्ट ऑफ इन्फंट इन दी मिल्क सबस्टिट्युएंट. हा पॉईंट तुम्हाला त्याच्यात एक्सप्लेन करायचं. मग इम्पॉर्टन्स काय असतील की इम्पॉर्टन्समध्ये तुम्ही लिहू शकताय की breastfeeding, it is the best way to satisfy the nutritional and physiological needs of the baby. Then mother milk contain all nutrient in the correct proportion necessary for the growth and development of the baby. Then it has a inert anti-infective property which is no other milk has. So these points are also included for baby, less illness, then development and growth, and the physiological advantages for the mother also. So breastfeeding has been showing in the studies to have the significant health benefit for mother. So it means may reduces the risk of the type 2 diabetes in the mother who have the diabetes, then can assist the woman in losing the weight following the birth of their child, then reduces the risk of ovarian and the permenopausal breast cancer, then osteoporosis risk may be reduced. Some points are included for the mother. Okay, so next question, what are the problems over population and how the populations can be
कंट्रोल. ओके, सो जे काही प्रॉब्लेम्स असतील ओव्हर पॉप्युलेशन्स, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला तिथे लिहायचे अँड हाऊ दी पॉप्युलेशन्स कॅन बी कंट्रोल. मग कसं आपण कंट्रोल करू शकतोय पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये ते पूर्ण तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे डिफाईन डिफाईन हेल्थ अँड डिस्कस दी व्हॅरियस इंडिकेटर ऑफ हेल्थ. मग हेल्थची डेफिनेशन लिहायची. हेल्थच्या डेफिनेशन नंतर तुम्हाला व्हॅरियस इंडिकेटर ऑफ हेल्थ कुठले ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे डिफाईन इपिडेमिक, पॅन्डेमिक अँड एंडेमिक. ह्या तिघांच्या डेफिनेशन तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायच्या आहेत तिथे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे स्टेट द कॉझिटिव्ह एजंट्स, मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ मलेरिया अँड कॉलरा. ओके, मग आता पॉझिटिव्ह एजंट लिहायचे आहेत मलेरिया आणि कॉलराचे, आणि त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ते कसे ट्रान्सफर होत असतात ते तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे राईट अ नोट ऑन फार्माको इकॉनॉमिक्स. ओके, फार्मॅको इकॉनॉमिक्समध्ये इंट्रोडक्शन, बेसिक टर्मिनॉलॉजीज, इम्पॉर्टन्स आणि इम्पॉर्टन्स ऑफ द फार्मॅको इकॉनॉमिक्स, जे की लास्ट चॅप्टर आपलं असणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला जे की म्हणजे फार्मॅको इकॉनॉमिक्समध्ये मग त्याचे इंट्रोडक्शन, जे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज असतील ते तुम्हाला तिथे पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल हेल्थ प्रोग्राम ऑफ दी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, डायबिटीस अँड स्ट्रोक. ओके, सो जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील नॅशनल हेल्थ प्रोग्राम घेण्यासाठी, म्हणजे कंट्रोल करतोय आपण कॅन्सरला, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजला आणि डायबिटीसला किंवा स्ट्रोकला, यांच्यापैकी कोणताही एक विचारला जाऊ शकतो डिसीज. सो बी प्रिपेअर्ड. ओके, सो मग स्टेट दी ऑब्जेक्टिव्ह लिहायचे नॅशनल हेल्थ प्रोग्राम अंडर दी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ दी कॅन्सर और लाईक दॅट दी कार्डिओव्हास्क्युलर डिसीज और द डायबिटीज अँड दी स्ट्रोक. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन राईट दी व्हॅरियस कॉजेस ऑफ दी फार्मास्युटिकल पोल्युशन. ओके, म्हणजे जे काही कॉजेस आहेत फार्मास्युटिकल पोल्युशन, लाईक दॅट दी फार्मास्युटिकल इंडस्ट्री, मग त्यांच्यामुळे काय पोल्युशन होते किंवा कसं पोल्युशन होते, सो कॉजेस काय असणार आहे त्याचे ते तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे राईट अबाउट द इल इफेक्ट ऑफ द नॉईज पोल्युशन ऑन हेल्थ. म्हणजे नॉईज पोल्युशनचा आपल्या हेल्थवर काय इफेक्ट होत आहे, सो व्हॉट इज विच टाइप्स ऑफ इल इफेक्ट आर प्रोड्यूस्ड. Then next question, describe the causative agent, clinical presentation and role of pharmacist in the prevention of the ट्युबरक्युलोसिस. ओके, मग पॉझिटिव्ह एजंट येतील, क्लिनिकल प्रेझेंटेशन येईल आणि रोल ऑफ फार्मासिस्ट इन द प्रिव्हेन्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. मग ट्युबरक्युलोसिसचा पॉझिटिव्ह एजंट काय असेल, रोल ऑफ फार्मासिस्टचा प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय रोल असेल, हे तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन डिस्क्राईब एनी नॅशनल हेल्थ प्रोग्राम फॉर द मदर अँड चाइल्ड. एनी वन, जो काही असेल तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, एनी वन नॅशनल हेल्थ प्रोग्राम. ओके, देन नेक्स्ट वन डिस्कस द व्हॅरियस सॉलिड waste disposal method. So which types of solid waste disposal methods ती एक्सप्लेन करायची तुम्हाला तिथे. नेक्स्ट क्वेश्चन डिफाईन द टर्म ऑफ एपिडेमोलॉजी अँड इनलिस्ट अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ एपिडेमोलॉजी. तुम्हाला तिथे डेफिनेशन एक्सप्लेन करायची आणि नंतर असणार आहे की तुम्हाला इनलिस्ट करायचे असणार आहे, इनलिस्ट अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ एपिडेमोलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन डिफाईन फॅमिली प्लॅनिंग अँड राईट इन ब्रीफ अबाउट दी व्हॅरियस कॉन्ट्रासेप्टिव्स मेथड. फॅमिली प्लॅनिंगची डेफिनेशन लिहायची तुम्हाला, नंतर जे काही फॅमिली प्लॅनिंगच्या कॉन्ट्रासेप्टिव्हच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ओके, नेक्स्ट डिफाईन इम्युनिटी अँड एक्सप्लेन दी नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. इम्युनिटीची डेफिनेशन लिहून तुम्हाला इम्युनायझेशन शेड्यूल विषयी तिथे डिस्क्राईब करायचे. नेक्स्ट क्वेश्चन define health and explain the various dimension of health. So write down the definition of health and which types of dimensions of the health, so write down the various dimension of health. Next one, give the classification of communicable disease and explain the role of pharmacist in the prevention of them. So classification of communicable disease चं classification लिहायचं आहे. नंतर explain the role of pharmacist in the prevention. मग pharmacistचा रोल काय असणार आहे प्रिव्हेन्शन करण्यासाठी कम्युनिकेबल डिसीज मध्ये, तर तो रोल आपल्याला तिथे पॉइंट वाईज लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे स्टेट व्हॉट इज द मीन बाय ड्रग मिसयूज अँड ड्रग अब्यूज, ऑल्सो गिव्ह द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ड्रग मिसयूज अँड अब्यूज. फर्स्ट तुम्हाला लिहायचं की ड्रग अब्यूज म्हणजे काय आणि ड्रग मिसयूज म्हणजे काय, आणि त्याच्याविषयी जे काही प्रिव्हेन्शन असेल आणि कंट्रोल असेल ड्रग मिसयूज आणि ड्रग अब्यूजचं तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. लास्ट क्वेश्चन राईट अ नोट ऑन बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटचा पूर्ण जे काही डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ते बॅलन्स डाएटचा पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. दॅट इज द लास्ट क्वेश्चन. ओके, सो जे काही 34 क्वेश्चन आपण बघितले ह्या क्वेश्चनमध्ये व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी इन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्याचं ट्राय केलं आहे.
जो आपण 34 क्वेश्चन आपण बघितले त्याच्यामधून नियर अबाउट तुम्हाला 50 to 60% क्वेश्चन होपसो तुमच्या सोशल फार्मसीच्या विंटरच्या पेपरसाठी येऊ शकतात. या 34 क्वेश्चन बरोबर तुम्हाला बाकीचा सिलेबस जे काही तुमचे 6 चॅप्टर्स आहेत ते पूर्ण रीड पण करायचे आणि बाकीचे पण क्वेश्चन्स तुम्हाला रीड करायचे. हे जे असतील ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितले त्याच्यात काय लिहायचं, किती मार्काचं डिस्ट्रीब्युशन असू शकतोय. तुमच्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करा. थँक यू सो मच.